अभ्यास करताना टाइम टेबल हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पण टाइम टेबल आपण बनवतो तर फॉलो होतं का? नाही होत बऱ्याच वेळा. याचं रिझन काय आहे की विद्यार्थी आपली क्षमता न ओळखता आपण किती वेळ अभ्यासाला बसू शकतो याचा विचार न करता मोठं टाइम टेबल तयार करतात मोठ्या आत्मविश्वासानं, पण ते फॉलो होत नाहीत. मग इथं महत्वाचा मुद्दा काय आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं टाइम टेबल तयार करत असताना एक मुद्दा ऍड करावा की टायमिंग आपण हळूहळू त्यात वाढवू शकतो. बर, सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण टाइम टेबल तयार करताना तुम्ही अभ्यास करणार आहात. मग अशा वेळेस थोडंसं रिअलिस्टिक व्हावं. हळूहळू अभ्यासाचा टाइम वाढवला काही प्रॉब्लेम नाहीये. एक्झाम जवळ आली हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुम्ही ही गोष्ट करू शकता. त्यानं काय होईल की तुम्हाला तणाव नाही येणार. नाहीतर बरीच मुलं टाइम टेबल तयार करून न फॉलो केल्यामुळे पुन्हा तणावात जात आहेत. हे असं व्हायला नको. रिअलिस्टिक असावं. आणि त्यामुळे काय होणार आहे की तुमचा अभ्यास तर होणारच आहे आणि तुम्ही ते टाइम टेबल फॉलो करण्याचा नक्की प्रयत्न करणार. म्हणजे अगदी 2 तासापासून सुरुवात करा. आज 2 तास, नंतर टायमिंग हळूहळू वाढवा. तुम्ही अनालिसिस करा हे फॉलो झालंय का छान प्रकारे, आणि मग यश आपल्याला नक्की मिळेल.